काय नाही, माझी मागणी फक्त आमच्या वाल्मिकांना सोडून द्यावं, असं निर्दोष करावं. कधीपासून तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलात आणि काय नेमकं प्रशासनाकडे मागणी असेल? आम्ही कालपासून बसलात परळीत 7 वाजल्यापासून ना आज इथं 7 वाजल्यापासून. संक्रांत तर झाली नाही, काय नाही, बायानी सण नाही, वौशीनं नाही, काय नाही. काय मागणी आहे? आमचा मायबाप काय नाही, आमची पण तीच मागणी की गोरगरिबाचे मायबाप होते सगळ्यासाठी चांगले होते. आणखीन बी तीच मागणी की त्याच्यावर अन्याय करू नये. कधीपर्यंत तुम्ही बसणार आहे तिथं? आता जवळ त्याचा न्याय भेटत नाही तर सरकारनं न्याय द्यावाच लागेल ना. प्रशासनाचे अधिकारी आलेत का कोणी तुम्हाला भेटायला, निवेदन वगैरे घ्यायला? काय काहीच नाही, काहीच नाही. काय मागणी असेल मुख्यमंत्री आणि इतर? मुख्यमंत्र्यांनी तेवढंच करावं की अन्नावर सहकार्य करावं ना, अन्य कुठलाच होऊ दे नाही. गुन्ह्यात असेल तर हो, नसेल तर सुटका करावं. एकंदरीतच या ज्या महिला आहेत ह्या आक्रमक झालेल्या महिला आहेत आणि आक्रमक झालेल्या ज्या महिला आहेत त्या न्यायासाठी आपण पाहतोय सकाळपासून या ठिकाणी बसलेल्या आहेत. सकाळपासून बसल्यानंतर देखील त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा देखील या महिलांनी घेतलेला आहे. त्यामुळं एकंदरीतच बघितलं तर या पांगरी गावामध्ये जे वातावरण आहे ते संवेदनशील वातावरण आहे. इथलच्या आणखी काही महिला आहेत, त्यांना विचारायचा प्रयत्न करणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे, कधीपासून त्या बसलेल्या आहेत या ठिकाणी. काय सांगाल, आता कधी उठणार आहे तुम्ही, नेमकं काय आहे? आम्ही जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उठणार नाहीत. आमच्या अन्नाला न्याय भेटलाच पाहिजे, अन्नाला न्याय मिळाला पाहिजे. मिळालाच पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं ताई? अन्नाला न्याय मिळालाच पाहिजे. अन्नाला न्याय भेटलाच पाहिजे. माझ्या मुलाला डेंगू झालता, अण्णानं दवाखान्यात नेलं, सगळी व्यवस्था केली. अन्नाला न्याय दिलाच पाहिजे. अण्णा सगळ्याचे हेच आहेत, आमचे मायबापच आहेत म्हणायचं वाल्मिकांना, म्हणजे गरीबाचे. त्यांच्यावर लय अन्याय झालाय, त्यांना न्याय भेटला पाहिजे. कोणी केलाय हा न्याय असं वाटतं तुम्हाला? जरांगे हे पुन्हा अजून ते धस, ती बाई कोणती आहे त्या बाईनं, तिला काही कळत आहे का नाही ती बोलायचं, कशी बोलायली काय, तिनं केलाय हे अन्याय सगळा. आपण पाहतो या महिला आहेत, आक्रमक झालेल्या महिला आहेत आणि आक्रमक झालेल्या महिला यांच्याकडून निषेध देखील व्यक्त केला जातो. यामध्ये जरांगे पाटील असेल, सुरेश धस, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांचे नावं घेऊन देखील निषेध व्यक्त केला जातो. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आपण पांगरी गावातलं जे वातावरण आहे आता सध्या तणावाचं वातावरण आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रशासनातले जे अधिकारी असायला पाहिजे, तपासामध्ये रोल कुठेही दिसून येत नाही. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. फक्त मीडिया प्रेशर खाली अटक करण्यात आलेली आहे. त्यांची अटक बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येईल असा स्टँड होता. ओके, पण या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की CDR सगळ्यात महत्त्वाचे फोन कॉल झाले आणि त्याच्यावरून खंडणीचं जर ते सीज केले असतील तर 9 तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी 3 ते 6 या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजेच आता आरोपी जे वाल्मिक कराडे यांचाही त्यामध्ये फोन झाला. हे आपलं म्हणणं चुकीचं आहे. असं काही आयोनी कोर्टासमोर सांगितलेलं नाहीये. कुठल्या टायमिंगनुसार किंवा याच वेळेला त्याचे फोन कॉल झाले असं कुठलाही युक्तिवाद न्यायालयासमोर झालेला नाहीये. CDRच्या अनुषंगानं त्यांना तपास करायचा आहे. कॉल झाले किंवा कसे याची त्यांना तपासणी करायची आहे. त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे. असा विषय कोर्टासमोर. बरं, दुसरा एक महत्त्वाचा आहे सगळ्यामध्ये, बेहिशेबी मालमत्ता किंवा संपत्ती यांचं जे म्हणजे देशाबाहेर असू शकते किंवा कोणाच्या वेगळ्याच्या नावात ट्रान्सफर केली का, अशा पद्धतीचा या सगळ्यामध्ये मला आठवते कालही या सगळ्या प्रकरणात युक्तिवाद झाला होता. आजही त्याचे काही महत्त्वाचे उल्लेख झाले. तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की 7 दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला? बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती, हा स्टँड होता आमचा त्यांच्यासमोर. म्हणजे मुळामध्ये ही 7 दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नाही. कारण ऑलरेडी आम्ही 15 दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो ना. गुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होतात ना. हा स्टँड होता आमचा. पण तुम्ही म्हणजे कालही मी डिफेन्स या सगळ्यातला पाहिला की तुमचं म्हणणं आहे वारंवार तेच ग्राउंड्स दिले जातात सगळे कस्टडी घेण्यासाठी. पण मग यातला जो मालमत्तेच्या संदर्भातला विषय असेल किंवा CDRचा विषय असेल, हा तर याच्या आधीपेक्षा वेगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातील कारण त्याच्यावर तो खटला उभा राहू शकतो कदाचित. काही सांगता येत नाही. मालमत्तेच्या संदर्भातला जो विषय आहे, मालमत्ता कुणाची आहे, कुठं आहे, हे एका क्लिकवर रजिस्ट्री ऑफिसला तुम्हाला भेटू शकतो. त्याला आरोपीची आवश्यकता नाही. तुम्ही सेतू सुविधेवर जा, ई सुविधेवर जा, तुमचा 7/12 कळतो, तुमचे सेल डील करतात. त्याच्यामुळे त्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही. देशात भारतामधली प्रत्येकाची जी प्रॉपर्टी आहे ते एका क्लिकवर सगळ्याला समजू शकते. न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. कुठलाही प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केलेला नाही. आपल्याकडे चुकीची माहिती. डायरेक्ट या सगळ्यामध्ये महत्वाचं असं आहे की संपत्तीचा हा तर मुद्दा आता क्लिअर झाला, तुम्ही सांगितलं. पण एक आणखी आरोपी सापडायचा आहे किंवा यांचे समोरासमोर बसून होणारे इंट्रोगेशन असतील या प्रकारच्या तपासातले ते असतील. आणि एका स्पेसिफिक म्हणजे समजा आपण असं म्हणू की 11 तारखेची FIR खंडणीची ज्यात तुमच्या क्लायंटचं नाव आहे